नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित चाचणी क्रमांक 2 अभ्यासणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। विषय मराठी। प्रश्न पहिला, पुढे दिलेल्या ओळी वाच व त्यातील एक म्हण व एक वाक्प्रचार शोधून लिही। 1. तर उतारातील एक म्हण आहे, काखेत कळसा नि गावाला वळसा। 2. उतारातील एक वाक्प्रचार, घामाच्या धारा निघणे। प्रश्न दुसरा, पुढील क्रियाविशेषणे वापरून वाक्य तयार कर। विशेषण आहे हळूहळू। रस्त्यावरून बैलगाडी हळूहळू चालली होती। 2. नेहमी, बाबा मला नेहमी अभ्यासावरून ओरडत असत। प्रश्न तिसरा, खालील वाक्यात कंसातील योग्य केवळ प्रयोगी शब्द लिही। 1. टिंबटिंब केवढा मोठा देवमासा। उत्तर आहे अबब। 2. टिंबटिंब किती सुंदर इंद्रधनुष्य। उत्तर आहे हा हा। प्रश्न चौथा, पुढील शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ लिही। मान या शब्दाचा पहिला अर्थ आहे शरीराचा अवयव व दुसरा अर्थ आहे आदर। प्रश्न पाचवा, परमवीर चक्राविषयीची माहिती पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने लिही। 1. परमवीर चक्र या धातूपासून बनवलेले असते। उत्तर आहे कांस्य। 2. परमवीर चक्राचे डिझाईन यांनी तयार केले। उत्तर आहे सावित्रीबाई खानोलकर। प्रश्न सहावा, तुला एखादे जुने कापड दिले तर त्यापासून कोणत्या दोन वस्तू बनवशील। उत्तर गोधडी पायपुसणी। प्रश्न सातवा, वाचन प्रेरणा दिन या दिवशी साजरा करतात। उत्तर आहे 15 ऑक्टोबर। आता आपण इंग्रजी विषयावर आधारित चाचणी क्रमांक 2 अभ्यासूया। क्वेश्चन नंबर 1, राइट एन ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम टू ग्रांट लीव ड्यू टू सिकनेस। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तुमच्या मुख्याध्यापकांना तुम्ही आजारी आहात म्हणून तुम्हाला सुट्टीसाठी अर्ज करायचे आहे, ॲप्लिकेशन लिहायची आहे। तर खाली दिल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलला ॲप्लिकेशन लिहू शकता। क्वेश्चन नंबर 2, रीअरेंज द सेंटेन्सेस टू फ्रेम अ स्टोरी। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खाली दिलेले वाक्य हे योग्य क्रमाने लावून एक कथा तयार करायची आहे। आन्सर, वन्स देअर लिव्ड अ रिच फार्मर. He had 2 sons. They were living together happily. Years went by. The younger son began to get restless because he was unhappy with his lot. He went to his father and asked for his share of the property. The father tried to dissuade his son, but he wouldn't listen to his father, whom he regarded as old and ignorant. So the father gave him a third of his property. The young man sold his share of the property and left for another country. He led a luxurious life and spent a lot of money on gambling. Soon all his money was gone and he became a pauper. Question number 3, read the passage given below and answer the questions that follow. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा पॅसेज काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1. What did the carpenter tell his employer? Answer, carpenter told his employer of his plans to leave the house building business and live a more leisurely life with his family. 2. What favor did his employer ask from the carpenter? Answer, he could build just one more house as a personal favor. 3. What surprise did the employer have for the carpenter? Answer,
The employer handed over the key of the house to the carpenter. 4. Why was the surprise a shame for the carpenter? Answer. Because the carpenter built that house roughly. 5. Which word in the first paragraph means the same as art of skill of a workman? Answer. Workmanship. आता आपण गणित विषयावर आधारित चाचणी क्रमांक 2 अभ्यासूया. प्रश्न पहिला. रिकाम्या जागा भरा. 1. अर्धवर्तुळातील कंसाचे टिंब अंश असते. उत्तर आहे 180. 2. रास बरोबर मुद्दल अधिक टिंबटिंब. उत्तर आहे व्याज. 2. 2x अधिक 3y ही टिंबटिंब पद राशी आहे. उत्तर आहे द्वि. द्वि म्हणजे 2. 4. a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा डॅश डॅश. तर उत्तर आहे a चा m प्लस n वा घात. 5. दररोज 10 पाने वाचली तर एक पुस्तक 15 दिवसात वाचून संपते. जर त्याच पुस्तकाची दररोज 15 पाने वाचली तर ते पुस्तक 10 दिवसात वाचून संपते. हे टिंबटिंब प्रमाणाचे उदाहरण आहे. तर उत्तर आहे व्यस्त. प्रश्न दुसरा. खालील प्रश्न सोडवा. 1. एका शेताची खुरपणी करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 6 मजुरांना किती दिवस लागतील? तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी शेताची खुरपणी करण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात व तेच काम पूर्ण करण्यासाठी 6 मजुरांना किती दिवस लागतील हे विचारलं आहे. समजा 6 मजुरांना 1 दिवस लागतील, म्हणून मजुरांची संख्या व कामाचे दिवस यात व्यस्त प्रमाण आहे. 5 गुणिले 12 बरोबर 6 गुणिले x. 5 गुणिले 12 केले असता उत्तर मिळते 60. 60 बरोबर 6 गुणिले x. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून जे 6 गुणिले आहे ते डावीकडे आणू, त्यामुळे ते भागिले होतील. तर 60 भागिले 6 बरोबर x. 6 1 6, 6 10 60. तर x बरोबर 10. आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे x बरोबर 10. म्हणून 6 मजुरांना शेताच्या खुरपणीचं काम करण्यासाठी 10 दिवस लागतील. प्रश्न दुसरा. 1700 रुपयांचे दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती रुपये होईल? आपण दिलेली माहिती पाहूया. मुद्दल 1700 दिली आहे, दर 10 आहे, मुदत 2 वर्ष आहे. आपण सूत्र मांडूया. आय म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर p गुणिले r गुणिले n भागिले 100. p ची किंमत आहे 1700 गुणिले r ची किंमत आहे 10, दर आहे गुणिले n, वर्ष आहे 2 भागिले 100. तर आपण खालील एक शून्य घालवला आहे, दुसराही शून्य घालवलेला आहे. सोपं जातं आपल्याला हे भागाकार करायला. आता उरलेले आहे 17 गुणिले 10 गुणिले 2. तर गुणाकार केला असता उत्तर मिळते 340 रुपये. म्हणून सरळ व्याज 340 रुपये होईल. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे गणित नक्कीच समजलं असेल. 3 वजा 10 भागिले 11 भागिले वजा 11 छेद 10 बरोबर किती? मांडणी करूया आपण. तर वजा 10 छेद 11 गुणाकार व्यस्त संख्या केलेली आहे, आपण ते अंक उलटे करूया. तर 10 छेद ऋण 11 खाली आले आहेत. तर वजा 10 गुणिले 10 एका ऋण संख्येला एका धन संख्येने गुणले असता उत्तर ऋण संख्या मिळते, म्हणून 10 गुणिले 10 ऋण 100. 11 गुणिले ऋण 11 उत्तर आले वजा 121. ऋण ऋण संख्या धन झालेल्या आहेत, म्हणून उत्तर आलेलं आहे 100 छेद 121. 4 बेरीज कर. 13x घन वजा 12y वर्ग 6x वर्ग वजा 8y वर्ग. आपल्याला बेरीज करायची आहे. तर आपण आता मांडणी करूया. 13x घन वजा 12y वर्ग अधिक 6x वर्ग वजा 8y वर्ग.
बरोबर 13x घन अधिक 6x वर्ग वजा 12y वर्ग वजा 8y वर्ग। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 13x घन सुरुवातीला लिहून घेतले कारण दुसरं पद नाही आहे x घनवाला म्हणून, तसं 6x वर्ग लिहून घेतले। आता इथे y वर्ग सारखे आहेत त्यामुळे इथे आपण सारखे पद असल्यामुळं आपण क्रिया करू शकतो। तर वजा वजा आपण बेरजेची क्रिया केली, पण मोठ्या संख्येचं चिन्ह 12 ऋण असल्यामुळे ऋण 20y वर्ग। 5 वजा 12चा 7वा घात भागिले वजा 12चा 7वा घात। मांडणी करूया आपण। वजा 12चा 7वा घात भागिले आहे, भागिले असताना घातांकाच्या नियमाप्रमाणे वजाबाकी होते म्हणून ऋण 12चा 7 वजा 7 उत्तर केले असतं बघा, ऋण 12चा 0 घात उत्तर आलेलं आहे 1। तर आपण हे एका नियमाचा आधार घेतलेला आहे, a चा 0वा घात बरोबर उत्तर येते 1। त्याप्रमाणे हे गणित सोडवलेले आहे। आता आपण सेतू अभ्यासक्रमावर आधारित चाचणी 2 हिंदी पाहूया। प्रश्न पहला, निम्नलिखित गद्यखंड पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ पूर्ण करो। 1 संजाल पूर्ण करो। गद्यांश में आए हुए पात्र अनिल, रातरानी, नींद परी, चंदा मामा। 2 किसने कहा तुम बच्चों पर अन्याय कर रही हो? चंदा मामा ने रातरानी से कहा। 3 विलोम शब्द लिखो, न्याय, अन्याय, अच्छी, बुरी। पद्य विभाग। प्रश्न दूसरा, निम्नलिखित पद्यांश पढ़कर संजाल पूर्ण करो। कविता में आए लोग बेटा, बेटी, तरुण, नानी। 2 बेटा बेटी एक समान इस विषय पर अपने विचार लिखो। आज के समय में लड़का लड़की एक समान है। आज अगर कोई ये मानता है कि लड़की कुछ नहीं कर सकती और लड़का सब कुछ कर सकता है तो वो इंसान बिल्कुल गलत है। एक समय था जब लड़कियों का कार्य केवल घर परिवार संभालना माना जाता था। जितना उनके भाइयों की शिक्षा को महत्व दिया जाता था उतना ही महत्व उनकी शिक्षा को नहीं दिया जाता था। परंतु धीरे धीरे समाज में लोगों की सोच में बदलाव आया है। लड़कियों की पढ़ाई लिखाई की ओर भी ध्यान दिया जा रहा है। अब सरकार और समाज ने दोनों को बराबरी का दर्जा दिया है। सभी क्षेत्रों में लड़का लड़की दोनों समान तरक्की कर रहे हैं। कल्पना चावला, पीवी सिंधु जैसी कई औरतों ने साबित किया है कि दोनों में कोई भेदभाव नहीं है। इंजीनियरिंग, डॉक्टर, वकील, अकाउंटेंट, राजनीतिक आदि सभी महत्वपूर्ण पेशों में लड़कियां बराबरी से अपना नाम रोशन कर रही है। लेकिन आज भी कई जगह पर लड़कियों के साथ भेदभाव किया जाता है और उन्हें जन्म से पहले ही मार दिया जाता है। हमें ऐसे लोगों को जागरूक करने के लिए ठोस कदम उठाने चाहिए ताकि वो इस बात को समझ सके कि बेटा बेटी एक समान है। 1 निम्नलिखित चित्र देखकर उनके विशेषण लिखो। 1 4 लड़के। 2 मीठा सेब। 2 निम्नलिखित चित्र देखकर उनके सूचना के अनुसार कृति करो। सकर्मक क्रिया, अकर्मक क्रिया हमें यहाँ पे लिखनी है। तो 6 चित्रों में से आप देख सकते हो कि खेलना और चढ़ना यह सकर्मक क्रिया है और रोना और हंसना यह अकर्मक क्रिया है। 3 गाड़ी धीरे धीरे चल रही है, अव्यय ढूंढकर लिखो। इसमें धीरे धीरे यह क्रियाविशेषण अव्यय है। उपयोजित लेखन। 1 निम्नलिखित वाक्यों का मातृभाषा में अनुवाद करो। हर कोई गंभीर होकर समस्या के हल के बारे में सोचने लगा। उत्तर प्रत्येक जण गंभीर होऊन समस्या सोडवण्याविषयी विचार करू लागला। 2 शब्दकोश का एक पन्ना हर रोज एकाग्रता से पढ़ना चाहिए। उत्तर शब्दकोशातील प्रत्येक पान दररोज एकाग्रतेने वाचले पाहिजे। 3 खेल तो ग्रामीण जीवन की आत्मा है। उत्तर खेल हा
ग्रामीण जीवनाचा आत्मा आहे। निम्नलिखित मुद्दों के आधार पर किसी साबुन कंपनी की ओर से नहाने के साबुन का विज्ञापन बनाओ। तो आपको नीचे दिए गए मुद्दों पर विज्ञापन बनाना है। नाम, विशेषताएं, छूट, कीमत, संपर्क। आप देख सकते हो कि हमने पतंजलि हर्बल साबुन का विज्ञापन बनाया है। आता आपण सामान्य विज्ञान विषयावर आधारित चाचणी क्रमांक 2 अभ्यासूया। प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. सोबतच्या चित्राचे निरीक्षण करा व असे होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? उत्तर, सोबतच्या चित्रामध्ये चामड्याच्या बुटांवर ओलावा व दमट हवेमुळे बुरशी व जीवाणूंची वाढ झालेली दिसून येत आहे। असे होऊ नये म्हणून ही बुटे कोरड्या तसेच हवेशीर जागेत ठेवू। 2. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा ऋतू बदल कोणता बदल आहे? उत्तर, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा आवर्ती बदल आहे। 3. पुढील ओघ तक्ता पूर्ण करा। पेशी, ऊती, इंद्रिय, इंद्रिय संस्था, शरीर। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. फरक स्पष्ट करा। वहन आणि अभिसरण। 1. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतात। 1. पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळालगतचे पाणी गरम होते व त्याची घनता कमी होऊन ते वरील भागाकडे जाते व त्याची जागा करून वरून येणारे थंड पाणी घेते। अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण प्रवाहांद्वारे होते। या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात। 2. उष्णतेचे वहन स्थायरूप पदार्थांमधून होते। 2. अभिसरण द्रव वायुरूप पदार्थांमधून होते। 2. एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 800 न्यूटन बल लावले तरी मोटार 12 मीटर अंतर चालूच थांबली। या ठिकाणी कार्य किती झाले? तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बल 800 न्यूटन आहे, विस्थापन ऋण 12 आहे कारण गाडी पुढे गेली आहे चालून। कार्य आपल्याला काढायचं आहे तर आपण सूत्र मांडूया। W बरोबर F गुणिले S, 800 गुणिले ऋण 12 केले असता उत्तर मिळते ऋण 9600 जूल। 3. असे का घडते? स्वेटर घालताना चरचर असा आवाज होतो। उत्तर, स्वेटर हे लोकरपासून बनवलेले असते। लोकरमध्ये घर्षणाने विद्युत प्रभार निर्माण होतो। जेव्हा आपण स्वेटर घालतो तेव्हा घर्षण होऊन स्थितीज विद्युत प्रभार निर्माण होतो व विजातीय प्रभारामध्ये आकर्षण निर्माण होऊन हे प्रभार आकर्षिले जातात। त्यातून अतिशय सूक्ष्म अशा ठिणग्या पडल्या जातात। त्यामुळे स्वेटर घालताना चरचर असा आवाज येतो। 4. वनस्पती पेशीचे सुबक आकृती काढून कंसात दिलेली पेशी अंगके दर्शवा। तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही खालील दिलेल्या आकृतीप्रमाणे वनस्पती पेशीची आकृती काढू शकता। 1. आकृतीतील दर्शवलेल्या भागांची नावे ओळखून त्यांची कार्ये लिहा। तर अ भाग म्हणजेच यकृत। तर यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे। यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते। यामध्ये यकृताने स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो। स्निग्ध पदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते। ब भाग म्हणजे जठर। जठरातील जाठर ग्रंथीमधून जाठर रस स्त्रवतो। जठरात आलेले अन्न घुसळले जाते। जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते। खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते। क भाग म्हणजेच लहान अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते। 2. वीज कडाडत असताना काय दक्षता घ्याल? उत्तर, मैदानात झाडाखाली उभे राहणार नाही, तसेच उंच ठिकाणी झाडावर चढणार नाही। विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादींजवळ उभे राहणार नाही। प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरणार नाही। मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करणार नाही। पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट कोरडा, पाळापाचोला ठेवू। आता आपण इतिहास विषयावर आधारित चाचणी क्रमांक 2 अभ्यासूया। प्रश्न 1. खालील प्रश्न वाचा, उत्तराचा योग्य पर्यायास गोल करा। 1. पुढीलपैकी नाशिक जवळील किल्ला कोणता? उत्तर आहे रामसेस। 2. ताराबाई व शाहू महाराजांचे युद्ध कोठे झाले? उत्तर आहे पुणे। 3. अहिल्याबाई कोणाच्या पत्नी होत्या? उत्तर आहे
खंडेराव. 4. नागपूरचे कोण होते? उत्तर आहे भोसले. 5. निजामाचा पराभव कोठे झाला? उत्तर आहे पालखेड. प्रश्न दुसरा पाठात शोधून लिहा. 1. शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील? उत्तर शिवाजी महाराजांची ही स्वराज्य कार्याची आणि त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श राहील. 2. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले? उत्तर गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केली होती, त्यामुळे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. 3. पानिपतच्या लढाईचे परिणाम लिहा. उत्तर पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. अब्दालीच्या सैन्याची हानी झाली. पानिपतच्या विजयानंतर आर्थिक लाभ फारसा न झाल्याने त्याने किंवा त्याच्या वारसदारांनी भारतावर पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत केली नाही. प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या. 1. होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते? उत्तर होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर होते. 2. बाजीरावांचा मृत्यू कोठे झाला? उत्तर बाजीरावांचा मृत्यू रावरखेडी येथे झाला. 3. शिवाजी महाराजांनंतर छत्रपती कोण झाले? उत्तर शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज झाले. 4. माळवा हे शहर कुठे आहे? उत्तर माळवा हे शहर मध्य प्रदेशात आहे. विषय भूगोल. प्रश्न पहिला खालील नकाशाचे निरीक्षण करा व मी कोणत्या कटिबंधात आहे ते लिहा. 1. माझ्या परिसरातच 0°C तापमान रेषा आहे. उत्तर शीतकटिबंध. 2. माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25°C आहे. उत्तर आहे उष्णकटिबंध. 3. माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10°C आहे. उत्तर समशीतोष्ण कटिबंध. प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पर्जन्याचे उगमस्थान कोणते? उत्तर पर्जन्याचे उगमस्थान महासागर आहेत. 2. सागरी प्रवाह म्हणजे काय? उत्तर सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागर जलाची हालचाल. सागरी प्रवाह मार्गाने पाणी एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहत असते. प्रश्न तिसरा पुढील तक्ता पूर्ण करा. वाऱ्यांचे प्रकार. वाऱ्याचे मुख्य 3 प्रकार आहेत. ग्रहीय वारे, हंगामी वारे, स्थानिक वारे व उपप्रकारही दिलेले आहेत. तुम्ही व्यवस्थितरित्या तक्ता लिहू शकता. तर असेच आमचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.